हाय हॅलो गाईज, वेलकम आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर मी आज बनवणार होते चिकन सुक्का. त्यासाठी इथे मी 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता आणि 4 ते 5 टोमॅटो ही बारीक चिरून घेतलेले आहेत. सुक्या मसाल्यामध्ये मी घरचा मसाला यूज करत आहे, जो की तिखट आहे. थोडंसं मीठ, हळद आणि चिकन मसाला. त्यानंतर इथे मी पॅनमध्ये ऑइल टाकलं, त्यामध्ये मी कढीपत्ता लाल होईपर्यंत भाजला आणि लगेच त्यामध्ये मी संपूर्ण कांदा ॲड केलेला आहे. कांदा ना मी लाल होईपर्यंत भाजला. त्यानंतर मी त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ॲड केलेली आहे. अद्रक लसूणची पेस्टही मी लाल होईपर्यंत चांगली भाजली. त्यानंतर मी त्यामध्ये बारीक चिरलेले 4 ते 5 टोमॅटो मी त्यामध्ये ॲड केले आहेत. आणि ना आपल्याला टोमॅटोला पाणी सुटेपर्यंत टोमॅटो त्यामध्ये फ्राय करायचे आहेत, जेणेकरून टोमॅटोची टेस्ट सगळी त्या भाजीमध्ये उतरते आणि छान लागते. त्यानंतर मी इथे सर्व सुके मसाले ॲड करणार होते. ते मसालेही मी चांगले त्यामध्ये भाजून घेतले. त्यानंतर ना मी इथे ना फ्रेश क्रीम ॲड करत आहे, थोडी 1 ते 1.5 चम्मच. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता, किंवा दोन्ही नसेल तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता. तर त्यानंतर मी ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली. कोथिंबीर चांगली त्यामध्ये मिक्स केली. त्यानंतर ना मला इथे लाल कलरची सुकी भाजी हवी होती, त्यासाठी मी इथे लाल कलर टाकला, म्हणून तो कलर तसा आला आहे. तुम्हाला जर नसेल टाकायचं तर तुम्ही अवॉइडसुद्धा करू शकता. त्यानंतर इथे धुतलेलं चिकन मी त्यामध्ये टाकलं, चांगलं मिक्स केलं आणि ह्याच्यामध्ये ना मी 1 ते 1.5 वाटी पाणी टाकून ह्याला शिजायला ठेवलेलं आहे. आणि आपलं चिकन लगेच 15 ते 20 मिनिटांमध्ये झटपट असं रेडी होतं. आणि ही रेसिपी खूप सोपी आहे, नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. बाय.